दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेली आशीर्वाद यात्रा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचा स्फूर्त प्रतिसाद यशस्वीपणे पार पडली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही आशीर्वाद यात्रा पार पडली। यात्रेला भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार, मनसे नेते संदीप देशपांडे, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेल्वन, आमदार सदार सरवणकर, आमदार मनीषा कायंदे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ, माजी आमदार तुकाराम काते, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, आरपीआयचे सिद्धार्थ कासारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। आशीर्वाद यात्रेत संवाद साधताना राहुल शेवाळे म्हणाले की गेल्या 10 वर्षात मी केलेल्या विकास कामामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास कायम ठेवून पुन्हा एकदा जनता दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीला विजयी करेल याची मला खात्री आहे। चेंबूरच्या पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून शनिवारी सुमारे 11:30 वाजता आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली। चेंबूरहून निघालेली ही आशीर्वाद यात्रा सुमननगर मार्गे धारावी, 90 फीट रोड, जीटीबी स्टेशन, वडाळा, टिळक ब्रिज प्लाझा सिनेमा आणि त्यानंतर सेना भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर सांगता झाली। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवरांनी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून आशीर्वाद घेतला। एक हिंदुत्वाची दिंडी निघाली आहे। हा एक प्रचंड मोठा जनसमुदाय हिंदुत्वाच्या दिशेने आज राहुल शेवाळे यांना सहकार्य आणि सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरलेला आहे। एका बाजूला हिरवा वादळ, तर त्याला रोखण्याचं काम हे भगवा वादळ करणार आहे आणि म्हणून ही एक लढाई देशाच्या अस्तित्वाची, हिंदुत्वाच्या अस्तित्वाची आणि तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याची आहे। ही भावना सर्वसामान्य माणसांमध्ये आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय हा मोदी साहेबांना विजयी करण्यासाठी रस्त्यावर आज उतरलेला आहे। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे गेले 1.5 महिने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्री राहुल शेवाळे साहेब यांच्या प्रचारामध्ये अतिशय जोमाने, जिद्दीने आणि उत्साहाने सहभागी झाले होते, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आजची या शेवटच्या आशीर्वाद यात्रेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हे सहभागी झाले। त्यानंतर जो जोश आपण पाहायला मिळाला, ज्यामध्ये मग वडाळा असेल, दादर टीटीचा भाग असेल, शिवाजी पार्कचा भाग असेल, सेना भवनचा भाग असेल, त्या ठिकाणी मनसेचे नेते संदीप देशपांडेजी यांनी मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं आणि संपूर्ण दादरकर या ठिकाणी शेवाळे साहेबांना सहकार्य करण्यासाठी रस्त्यावर उतरली होती आणि म्हणून हा एक दैदिप्यमान विजय असेल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। तेच सुरुवातीला असं वाटत होतं की 2 संघटना झालेल्या आहेत, त्यामुळे काटेकी टक्कर होईल, परंतु जो 1.5 महिन्याचा प्रचार झाला आणि जो विश्वास आता मुख्यमंत्री साहेबांनी येऊन या ठिकाणी आम्हाला दाखवला, त्यावरून हे लक्षात येते की सीट तर 100% होते आणि शेवाळे साहेब पुन्हा एकदा हॅट्रिक करून निवडून येणार हे निश्चित झालेलं आहे। मोदी साहेबांची सभा झाल्यामुळे ही एक गोष्ट निश्चित झालेली आहे की मुंबईच्या ज्या 6 सीट आहेत त्यामध्ये 3 भाजपच्या आहेत, 3 शिवसेनेच्या आहेत। या 6च्या 6 सीट ज्याप्रमाणे 2014ला सगळ्या निवडून आल्या होत्या, त्याप्रमाणे पुन्हा एकदा या 6 सीट निवडून येतील आणि हा दैदिप्यमान विजय मोदी साहेबांच्या 400 पार या विजयामध्ये सहभागी होईल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।